बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव नगरपालिकेत 20 जानेवारीला विषय समित्यांची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने जोरदार वर्चस्व दाखवत एकूण 10 पदांपैकी 8 जागांवर आपला कब्जा मिळवला। शेगाव नगर परिषदेत यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत विविध विषय समित्यांचे गठन करण्यात आले, तसेच सभापती पदांचीही निवड करण्यात आली। नगर परिषदेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने बहुतांश विषय समित्या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत। दरम्यान स्थायी समितीमध्ये विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नगरसेवक शिवाजी बुरुंगले यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे। शेगाव नगर परिषदेत पक्षीय बलाबल पाहिल्यास भाजपचे 15, शिवसेनेचे 2, काँग्रेसचे 6, MIMचे 4, वंचित बहुजन आघाडीचे 2 तर शिवसेना उबाटाचे 1 नगरसेवक आहेत। नगरपालिकेतील विषय समित्यांमध्ये बांधकाम, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य, महिला व बाल कल्याण आणि नियोजन समिती अशा एकूण 6 समित्यांचा समावेश असतो। तर स्थायी समितीमध्ये एकूण 10 सदस्य असतात आणि या समितीचा अध्यक्ष नगराध्यक्ष स्वतः असतो। यामध्ये नगराध्यक्षासह 6 विषय समित्यांचे सभापती आणि 3 इतर सदस्यांचा समावेश असतो। या सर्व समित्यांचे सदस्य आणि सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण झाली। निवड घोषित झाल्यानंतर दुपारी शहरातून विजय सभापतींची मिरवणूकही काढण्यात आली। या मिरवणुकीत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेगाव नगर परिषदेत भाजप शिवसेना युतीचे वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला मिळाले। हा संतभूमीमध्ये शेगाव नगर परिषदचे स्थायी समितीचे गठन झाले आहे। या गठनाच्या अंतर्गत नगर परिषद शेगावमध्ये 10 पैकी 8 भारतीय जनता पक्ष शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। उपाध्यक्ष, शिक्षण समिती, बांधकाम समिती, आरोग्य समिती, महिला बाल कल्याण समिती, स्थायी समितीचे 2 सदस्य असे सर्व निवडून आलेले आहेत। सर्व सदस्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो व संतनगरीचा विकास व्हावा ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो।